गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सर्व पालक तसेच इतर सर्व मित्रपरिवार, गेल्या काही वर्षापासून श्रीरंग चव्हाण या यूट्यूब चॅनलवर मी इंग्लिश रायटिंग, इंग्लिश स्पीकिंग आणि इंग्लिश रीडिंग संदर्भात अनेक व्हिडिओ टाकलेले आहेत आणि त्या सर्व व्हिडिओजला आपण खूप चांगला असा प्रतिसाद दिलेला आहे. एकीकडे मला मनस्वी आनंद आहे की मी काहीतरी करत आहे, पण ते काहीतरी करत असताना मी अगोदर शिकत आहे. मग जसं तुमचं इंग्रजी संदर्भात नॉलेज वाढत आहे, तर जरी मी शिकविणारा असलो, एक टीचर म्हणून मी भूमिका करत असलो, तर मला देखील बरंचसं शिकायला मिळतं. तर आज देखील आपल्या सर्वांसाठी अतिशय सुंदर असा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. लक्षात घ्या, आपण आपल्या मुलामुलींना कुटुंबातील कोणत्याही सदस्याला किंवा एक शिक्षक म्हणून जेव्हा आपण शाळेत आपल्या विद्यार्थ्यांना शिकवतो, तर आपण सोपी सोपी वाक्य कशी शिकवली पाहिजेत, त्यांच्या इंग्रजी लिहिण्याचा, बोलण्याचा आणि वाचण्याचा कॉन्फिडन्स कसा वाढवला पाहिजे, त्या दृष्टीने मी देखील आज पुन्हा सुंदर, आकर्षक, ज्ञानवर्धक, माहितीपूर्ण असा व्हिडिओ आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने घेऊन आलेलो आहे. आणि व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण माझे बरेचसे व्हिडिओ अतिशय चांगल्या पद्धतीने पाहिले. बऱ्याच जणांनी माझे व्हिडिओ शेअर केला, त्यामुळे माझे सबस्क्रायबर वाढले, माझा वॉच टाईम वाढला. नवे तर मला चांगले प्रेक्षक तुमच्या स्वरूपामध्ये मिळाले, याचा मला मनस्वी आनंद आहे. लक्षात घ्या, आपण आता सुरुवातीला आपल्याला आय घ्यायचा आहे, आय नंतर एम घ्यायचा आहे आणि या एम नंतर एखादा शब्द घ्यायचा आहे. तर लक्षात घ्या, मी तुम्हाला बऱ्याचशा व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की आय म्हणजे मी आणि एम म्हणजे आहे. मग मी आहे, मग नेमकं मी काय आहे? अजून एक कॉन्सेप्ट मी आपल्याला क्लिअर करतो. इंग्रजीमध्ये नेहमी आय सोबतच एम येतो. इतर कोणत्याही कर्त्यासोबत, इतर कोणत्याही शब्दासोबत, इतर कोणत्याही सर्वनामासोबत एम येत नाही. हा एम फक्त आय सोबत येतो. मग आय म्हणजे काय? मी. आणि एम म्हणजे काय? आहे. आणि त्याच्यानंतर एखादा शब्द घ्यायचा आहे. मग नेमकं मी काय आहे? माझी नोकरी काय आहे? मी काय काम करतो? थोडक्यात मी काय आहे हे जर सांगायचं असेल, असं जर शिकवायचं असेल, तर आपल्या मुलामुलींना किंवा विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने वी कॅन टीच, आपण त्यांना अध्यापन करू शकतो. बघा, आय म्हणजे मी, एम म्हणजे आहे आणि नाउन म्हणजे एक शब्द घेतलेला आहे आपण. तर पहिलं वाक्य आहे, आय एम अ स्टुडंट. आय एम अ स्टुडंट, मी एक विद्यार्थी आहे. आय एम अ डॉक्टर, मी एक डॉक्टर आहे. डॉक्टरला मराठीमध्ये वैद्य म्हणतात. आय एम ॲन आर्टिस्ट, मी एक कलाकार आहे. माझ्याकडे कोणती तरी एक कला आहे आणि मी ती कला लोकांना दाखवतो, त्यामुळे लोक मला कलाकार म्हणतात, म्हणून मी एक आर्टिस्ट आहे. आय एम ॲन आर्टिस्ट, मी एक कलाकार आहे. आय एम अ टीचर, मी एक शिक्षक आहे. आय एम अ ड्रायव्हर, मी एक चालक आहे. राईट. तर आपण जवळजवळ 5 वाक्ये पाहिलेली आहेत. मग तुम्ही असं म्हणू शकतात, आय एम ॲन इंजिनियर, मी अभियंता आहे. आय एम अ कलेक्टर, मी जिल्हाधिकारी आहे. राईट. आय एम अ हेडमास्टर, मी मुख्याध्यापक आहे. आय एम अ स्टुडंट, मी विद्यार्थी आहे. आय एम अ टेलर, मी शिंपी आहे. आय एम अ कारपेंटर, मी सुतार आहे. आय एम अ वॉचमन, मी पहारेकरी आहे. आता मी जी काही 5-7 वाक्य बोलून दाखवली, ही वाक्य इथं स्क्रीनवरती नाही आहेत,
पण अशा प्रकारची वाक्य या फॉर्मॅटनुसार, या सूत्रानुसार, या पॅटर्ननुसार तुम्ही बनवू शकतात. इंग्रजी बोलणं खूप सोपं आहे विद्यार्थी मित्र. आपल्याकडे एक पॅटर्न असेल ना, तर ऑन द बेसिस ऑफ दिस पॅटर्न वी कॅन मेक थाउजंड ऑफ सेंटेन्सेस. आपण हजारो वाक्य बनवू शकतो. त्याचप्रमाणे बघा, दुसरा पॅटर्न मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. सुरुवातीला आपल्याला शी घ्यायचं आहे, त्याच्यानंतर इज घ्यायचं आहे. मग आता शी म्हणजे काय? ती. आणि इज म्हणजे काय? हाय. आणि नाउन म्हणजे काय? वर्ड. ती आहे. मग ती नेमकं काय आहे आपण बघू आता. शी इज अ डान्सर. ती एक नृत्यांगना आहे, म्हणजे नर्तिका आहे. शी इज अन इंजिनियर. ती एक अभियंता आहे. शी इज अ शेफ. ती एक आचारी आहे. शी इज अ मॅनेजर. ती एक व्यवस्थापक आहे. शी इज अ सिंगर. ती एक गायिका आहे. मी असं म्हणू शकतो, शी इज माय सिस्टर. ती माझी बहीण आहे. शी इज माय वाईफ. ती माझी पत्नी आहे. शी इज माय नेबर. ती माझी शेजारी आहे. शी इज माय फ्रेंड. ती माझी मैत्रीण आहे. शी इज अ कंडक्टर. ती कंडक्टर आहे. शी इज अ ड्रायव्हर. ती ड्रायव्हर आहे. शी इज अ पेंटर. ती रंगारी आहे. बघा ना, किती वाक्य मी बनवित आहे. मग जसं मी अनेक वाक्य बनवू शकतो, इवन यू पीपल कॅन मेक सच अ सेंटेन्सेस. माझ्यासारखे वाक्य तुम्ही पण बनवू शकता. राईट. आता बघा, पहिल्या स्क्रीनवरती मी दोन प्रकारचे पॅटर्न आपल्याला शिकवण्याचे प्रयत्न केलेले आहेत. इंग्रजी बोलण्याचा अतिशय सुंदर असा राजमार्ग आहे हा. इंग्रजी शिकण्याचा सुंदर असा रस्ता आहे हा. तर अशा प्रकारची वाक्य बोला, लिहा, वाचा. वन डे यू विल बिकम अ गुड स्पीकर. एक दिवस तुम्ही चांगले वक्ता झाल्याशिवाय राहणार नाहीत. आता दुसरी स्क्रीन आपल्या समोर आणत आहे. बघा, दुसऱ्या स्क्रीनवर देखील अतिशय सुंदर अशी वाक्य आहेत. आता इथं मी काय घेतलेलं आहे, सुरुवातीला मनीषा शब्द घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर इज आहे. मग मनीषा आहे. मग मनीषा नेमकी काय आहे? मग मनीषा या शब्दाच्या ऐवजी तुम्ही त्या मनीषा या शब्दाऐवजी तुम्ही स्वतःचं नाव घेऊ शकतात. कुणाल घेऊ शकतात, संकेत घेऊ शकतात, रुपाली घेऊ शकतात, श्रीरंग घेऊ शकतात, तुमच्या वडिलांचं नाव घेऊ शकतात, आईचं नाव घेऊ शकतात, कोणाचंही नाव घेऊ शकतात आणि ते वाक्य बोलू शकतात. मग बघा, मनीषा इज, मनीषा आहे. मग काय आहे? मनीषा इज अ नर्स. मनीषा एक परिचारिका आहे, म्हणजे दवाखान्यात काम करणारी नर्स आहे, म्हणजे परिचारिका आहे. मनीषा इज अ सायंटिस्ट. मनीषा एक वैज्ञानिक आहे किंवा आपण शास्त्रज्ञ आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मनीषा इज अ पेंटर. मनीषा एक चित्रकार आहे किंवा मनीषा रंगारी आहे असं जरी म्हटलं तरी चालेल. मनीषा इज अ लॉयर. मनीषा एक वकील आहे. मनीषा इज अन आर्किटेक्ट. मनीषा एक वास्तुविशारद आहे. पण आपण असं सुद्धा म्हणू शकतो, मनीषा इज माय बेस्ट फ्रेंड. मनीषा इज माय क्लासमेट. मनीषा इज माय नेबर. मनीषा इज माय रिलेटिव्ह. किती वाक्य बनवू शकतो? खूप वाक्य बनवू शकतो. फक्त मी शिकवीत असलेला पॅटर्न लक्षात घ्या. अँड विनर, बिकम अ विनर इन इंग्लिश. इंग्रजीचा विजेता बना. राईट. त्याच्यानंतर दुसरा पॅटर्न आहे बघा. वी म्हणजे आम्ही आणि आर म्हणजे हाऊत. वी म्हणजे आम्ही किंवा आपण. वी म्हणजे आम्ही किंवा आपण. आर म्हणजे आहोत. मग आम्ही आहोत किंवा आपण आहोत. मग नेमकं आम्ही काय आहोत, आपण काय आहोत, हे जर इंग्रजीमध्ये सांगायचं असेल तर बघा कसं बोलायचं. वी आर नेबर्स. आम्ही शेजारी आहोत. वी आर स्टुडंट्स. आम्ही विद्यार्थी आहोत. वी आर अ टीम. आम्ही एक संघ आहोत. वी आर अ डॉक्टर्स. आम्ही डॉक्टर्स आहोत. वी आर अ फ्रेंड्स. आम्ही मित्र आहोत. मग आपण असं पण म्हणू शकतो,
वी आर इंजिनियर्स, राईट, आम्ही अभियंते आहोत. वी आर डॉक्टर्स, आम्ही डॉक्टर्स आहोत. वी आर फ्रेंड्स, आम्ही मित्र आहोत. वी आर स्टुडंट्स, आम्ही विद्यार्थी आहोत. वी आर रिलेटिव्ह, आम्ही नातेवाईक आहोत. वी आर प्लेयर्स, आम्ही खेळाडू आहोत. किती वाक्य बनवून देऊ शकतो मी तुम्हाला, कितीही. मग मी बनवू शकतो, तर तुम्ही सुद्धा बनवू शकतात. आप भी किसी से कम नहीं. यू कॅन मेक ऑल द काइंड्स ऑफ सेंटेन्सेस टू डेव्हलप युअर स्पीकिंग स्किल, टू डेव्हलप युअर कम्युनिकेशन स्किल, राईट. त्याच्यानंतर पुढची स्क्रीन आहे आपल्यासाठी, लक्षात घ्या. या स्क्रीनच्या मदतीने देखील आपण हजारो वाक्य शिकू शकतो. आता इथं मी सुरुवातीला ही घेतलेला आहे. काय घेतलेला आहे? ही. ही म्हणजे तो. ही म्हणजे काय? तो. आणि इज म्हणजे आहे. मग तो आहे, नेमकं तो काय आहे बघा. ही इज अ पोलिसमॅन, तो एक पोलीस आहे. ही इज अ पायलट, तो एक वैमानिक आहे. ही इज अ रायटर, तो एक लेखक आहे. ही इज अ फार्मर, तो एक शेतकरी आहे. ही इज अ सोल्जर, तो एक सैनिक आहे. मग आपण असं म्हणू शकतो, ही इज माय फ्रेंड, ही इज माय ब्रदर, ही इज अ टीचर, ही इज अ हेडमास्टर, ही इज अ स्टुडंट, ही इज अ टेलर, ही इज अ वॉचमन, he is a milkman, he is a painter, he is an artist, he is an engineer. How many sentences we can. पण काय आहे विद्यार्थी मित्र हो, आपण जेव्हा शाळेत शिकत होतो, आपल्या गुरुजींनी, आपल्या इंग्रजीच्या शिक्षकांनी आपल्याला असं कधी सांगितलं नाही. आपल्याला जर ह्या पद्धतीने सांगितलं असतं, तर आज आपण जे काही आहोत याच्यापेक्षा 2 पावले आपण पुढे गेलो असतो. पण काही अडचण नाही. मनुष्य हा जीवनातील शेवटच्या क्षणापर्यंत विद्यार्थी असतो, राईट. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. त्याच्यानंतरचा दुसरा पॅटर्न आहे, यू म्हणजे तू किंवा तुम्ही. लक्षात घ्या. मग तू काय केव्हा म्हणायचं? जेव्हा एक व्यक्ती असेल. आणि तुम्ही केव्हा म्हणायचं? जेव्हा एकापेक्षा अनेक व्यक्ती असतील. म्हणून इंग्रजीमध्ये यू हा शब्द असा आहे, त्याचा एकवचनी अर्थ तू असतो आणि अनेकवचनी अर्थ तुम्ही असतो, राईट. तर यू म्हणजे तू किंवा तुम्ही आणि आर म्हणजे आहात. मग काय आहोत म्हणजे तुम्ही काय आहात, तुम्ही काय आहेत. तर यू आर अ गुड फ्रेंड, तुम्ही एक चांगले मित्र आहात. यू आर अ ग्रेट लीडर, तुम्ही एक उत्तम नेते आहात. यू आर अ वंडरफुल पर्सन, तुम्ही एक अद्भुत व्यक्ती आहात. यू आर अ ब्रेव वॉरियर, तुम्ही एक शूर योद्धा आहात. यू आर अ टॅलेंटेड म्युझिशियन, तू एक हुशार असा संगीतकार आहे किंवा तुम्ही हुशार असे संगीतकार आहेत. तर मी असं म्हणू शकतो, यू आर माय ब्रदर, तू माझा भाऊ आहे. यू आर माय फ्रेंड, तू माझा मित्र आहे. यू आर अन इंजिनियर, तू अभियंता आहे. यू आर अ हेडमास्टर, तुम्ही मुख्याध्यापक आहात. यू आर अ प्रिन्सिपल, तुम्ही प्राचार्य आहात. यू आर अ स्टुडंट, तुम्ही किंवा तू विद्यार्थी आहे. बाय दिस वे वी कॅन मेक सेंटेन्सेस. तर विद्यार्थी मित्र, आजचा व्हिडिओ खूप सुंदर झालेला आहे. या व्हिडिओवर मी खूप मेहनत घेतली आहे आणि मी नेहमी तुमच्यासाठी मेहनत घेईन. तर माझी सर्व विद्यार्थी मित्रांना, पालकांना आणि इतर सर्व मित्र परिवाराला कळकळीची विनंती आहे, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त संख्येमध्ये बघा, आपल्या स्वतःच्या वहीमध्ये नोट्स काढा आणि आपण शिकून सुद्धा एक शैक्षणिक जनजागृती म्हणजे गरीबातल्या गरीब लेकरांपर्यंत, गरीबातल्या गरीब पालकांपर्यंत, गरीबातल्या गरीब मित्र परिवारापर्यंत अशा प्रकारचे व्हिडिओ तुमच्या आणि माझ्या माध्यमातून पोचले पाहिजेत, ही तुम्हाला कळकळीची विनंती. तुमच्याकडून मला काही नको, फक्त एकच विनंती आहे, चांगली गोष्ट जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.